नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 8वी यांचा 11वा लेसन मानवी शरीर व इंद्रिय संस्था. याच्यापूर्वी आपण 4 सेशन विद्यार्थी मित्रांनो पाहिले. याच्यामध्ये इंद्रिय म्हणजे काय किंवा इंद्रिय संस्था म्हणजे काय याचा अभ्यास करताना आपण रेस्पिरेटरी सिस्टीम याच्यामध्ये लंग्सचं कार्य कसं चालतं, त्याच्यानंतर त्याच्या बाजूलाच असलेल्या हार्टचं कार्य म्हणजे हृदयाचं कार्य कसं चालतं याच्याविषयी आपण स्टडी करत आहोत. या 2 संस्था आपण या लेसन मध्ये शिकणार आहोत. याचा हा 5वा लेसन आहे. आता आपण मागच्या सेशन मध्ये रक्तामध्ये असणारे आरबीसीज किंवा डब्ल्यूबीसीज यांच्याविषयी माहिती घेतली. त्याचप्रमाणे प्लेटलेट्सचं कार्य काय असतं, रक्तकेशिका कशा प्रकारे ऑक्सिजनचा ट्रान्सपोर्ट करतात किंवा पेशीमध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साईड कशा प्रकारे त्या वहन करून आपल्या हृदयापर्यंत आणतात आणि हृदयापकडून त्या फुफ्फुसांद्वारे परत एकदा उच्छ्वासावाटे बाहेर फेकले जातात. कसा कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला जातो याच्याविषयी आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या सेशन मध्ये निरनिराळे रक्तगट कोणते आहेत, त्या रक्तगटाचा वापर कसा केला जातो किंवा आपला मानवी ब्लड प्रेशर किती आहे, रक्तदाब किती असायला लागतो आणि ब्लड प्रेशर कसा होतो याच्याविषयी आपण आता या सेशन मध्ये पाहणार आहोत. चला तर मग पाहूया मानवी शरीर व इंद्रिय संस्था याच्यामध्ये ब्लड प्रेशर म्हणजे काय आणि त्याचप्रमाणे विविध प्रकारचे रक्तगट आणि त्यांचा वापर कसा करतात याच्याविषयी आपण आता पाहणार आहोत. इथे पहा, रक्ताची कार्य याच्यामध्ये आपण बघतोय वायूंचे परिवहन. आपल्याला माहितीच आहे ऑक्सिजन सर्व पेशींपर्यंत वाहून नेण्याचं काम रक्तामधील हिमोग्लोबिन करत असतो. त्याचप्रमाणे तिथे तयार झालेला कार्बन डायऑक्साईड परत एकदा हृदयाकडून फुफ्फुसाकडे आणि फुफ्फुसाकडून परत एकदा नाकावाटे बाहेर फेकण्यासाठी रक्त हे फार महत्वाचं कार्य करतं. म्हणजे हृदयापर्यंत आणि हृदयापासून फुफ्फुसापर्यंत कार्बन डायऑक्साईड घेऊन जाण्याचं काम हा रक्त करत असतो. पोषण तत्वांचे वहन. आता आपण एखादी गोष्ट खातो त्या गोष्टीचा आपल्याला फार उपयोग असतो. जसं आपल्याला विटॅमिन्स लागतात, जसे आपल्याला कार्बोहायड्रेट्स पाहिजेत किंवा अमिनो आम्ल पाहिजेत, मेदाम्ल पाहिजेत, तर अशा प्रकारच्या गोष्टींचं वहन जे आहे ते रक्तामार्फत केलं जातं. टाकाऊ पदार्थांचे वहन जसं की युरिया, अमोनिया, क्रिएटिनिन इत्यादी नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ ऊतींकडून रक्तात जमा केले जातात आणि नंतर हे पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी रक्ताद्वारे रुक्काकडे म्हणजेच किडनीकडे वाहून नेले जातात. आपल्याला माहितच आहे कोणतीही फॅक्टरी असेल त्याच्यावर एक चिमणी लावलेली असते ज्याच्यामधून धूर बाहेर पडत असतो आणि खाली एखादा सुंदर प्रोडक्ट तयार होत असतं आणि त्याच्यापासून नको असलेले पदार्थ हे धुराद्वारे बाहेर फेकले जातात. त्याचप्रमाणे आपल्या शरीरात चयापचयाच्या क्रिया होत असताना नायट्रोजनयुक्त पदार्थ जसं की आपण बघितलं की युरिया, अमोनिया किंवा क्रिएटिनिन हे आपल्या शरीरात नको आहे. यांचं प्रमाण जास्त आपल्या शरीरात झालं तर आपल्याला मृत्यू सुद्धा येऊ शकतो. मग हे रुक्काकडे नेऊन म्हणजे किडनीकडे नेऊन नेफ्रॉन मार्फत त्याचं फिल्ट्रेशन केलं जातं आणि आपण युरिन थ्रो करतो म्हणजे लघवी वाटे हे पदार्थ बाहेर फेकले जातात. शरीर रक्षण. रक्तात प्रतिपिंडाची निर्मिती होते आणि ते अँटीजेन्सची निर्मिती होते म्हणजे ते सूक्ष्म जीवाणू व इतर उपद्रवी कण यांच्यापासून शरीराचे रक्षण करण्याचं काम सुद्धा रक्तामध्ये असलेले आपल्या म्हणजे डब्ल्यूबीसीज हे काम करत असतात. विकर व संप्रेरक परिवहन. विकरे आणि संप्रेरके म्हणजे आपल्या मेंदूच्या इथे तयार झालेली जी विकरे किंवा संप्रेरके आहेत किंवा आपल्या तोंडामध्ये तयार झालेली सलायवा आहे, सलायवामध्ये टायलिन किंवा अमायलेज हे जे एन्झाईम आहे ते आता पूर्ण शरीरभर पसरवण्याचं महत्वाचं काम हे रक्त करत असते आणि रक्ताद्वारेच त्यांचं वहन केलं जातं. तापमान नियमन. लक्षात घ्या, आपलं बॉडी टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस पर्यंत कायम राखावं लागतं. योग्य अशा वाहिनी विस्फारण आणि वाहिनी संकोचन यामुळे शरीराचे तापमान 37°C इतके कायम राखले जाते. म्हणजे हे काम सुद्धा रक्तच करत असतो. शरीरातील सोडियम, पोटॅशियम यांसारख्या क्षारांचा समतोल ठेवणं. हे जास्त प्रमाणात क्षार आपल्या शरीरात चालत नाही. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, डॉक्टरकडे गेल्यानंतर म्हणजे एकदा एज 50 ते 60च्या पलीकडे गेल्यानंतर डॉक्टर अशा प्रकारच्या टेस्ट सुद्धा करून घ्यायला सांगत असतो. रक्तस्राव झाल्यास गुठळी निर्माण करून जखम बंद करणे म्हणजे प्लेटलेट्सचं जे काम आहे थ्रोम्बोजनचं, हे कार्य प्लेटलेट व रक्तातील फायब्रिनोजेन नावाचे प्रथिन करत असतात आणि ती जखम तिथे बंद होऊन रक्त त्याच्या खालून व्हायला लागतं आणि कालांतराने वर तयार झालेली गुठळी बाहेर पडते आणि त्याच्यापासून आपली जखम बरी होते. म्हणजे हे महत्वाचं काम सुद्धा रक्तच करत असतो. आता बघा, मानवी रक्तगटांविषयी आपण बघूया. आपण नेहमी ऐकतो की ओ रक्तगट आहे, ए पॉझिटिव्ह आहे, बी पॉझिटिव्ह आहे किंवा ए बी पॉझिटिव्ह. आता ह्या रक्तगटांबद्दल आपण इथे जाणून घेणार आहोत. रक्तातील प्रतिजन म्हणजे अँटीजेन आणि प्रतिपिंडे या 2 प्रथिनांवर आधारित रक्ताचे वेगवेगळे गट पाडले आहेत. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जशा प्रकारे रक्तगट असतात त्याच्यावर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे रिसर्च फॅक्टर सुद्धा असतात. ए बी आणि ओ असे 4 प्रमुख गट असून RH रिसस पॉझिटिव्ह व RH निगेटिव्ह
असे या प्रत्येक गटाचे 2 प्रकार मिळून 8 रक्तगट तयार होतात. लक्षात घ्या, निगेटिव्ह रक्तगट असणं म्हणजे हे रेअर केसमध्ये असतं, जास्त प्रमाणात नसतं. तर रक्तदान बघा, एखाद्या व्यक्तीला अपघात झाला की जखमांमध्ये रक्तस्राव होतो. आपण बघतो हायवेला बरेचसे ऍक्सिडेंट्स होत असतात आणि त्यातून रक्त जास्त प्रमाणात वाहून गेलं आणि त्या व्यक्तीला योग्य वेळेला ट्रीटमेंट मिळाली नाही किंवा रक्त थांबवलं गेलं नाही तर त्याचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. तर लक्षात घ्या, अनेक वेळा शस्त्रक्रियेच्या वेळीच ही रुग्णास रक्त द्यावे लागते. तसेच ॲनेमिया, थॅलेसेमिया, कॅन्सरग्रस्त रुग्णांनाही बाहेरून रक्त पुरवठा केला जातो. हे आपण बऱ्याच वेळा हॉस्पिटल्समध्ये बघत असतो. शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी त्या व्यक्तीला बाहेरचे रक्त दिले जाते. त्याला रक्त पराधन, ब्लड ट्रान्सफ्युजन असं म्हटलं जातं, ट्रान्सफ्युजन असं म्हटलं जातं. रक्त पराधनासाठी रक्ताचा पुरवठा कुठून होतो? लक्षात घ्या, रक्तपेढ्या असतात, ब्लड बँक्स आहेत. त्याच्यामध्ये रक्तपेढ्यांमध्ये निरोगी व्यक्तीच्या शरीरातून विशिष्ट पद्धतीने रक्त काढले जाते. आपण रक्तदान करतानाचे व्हिडिओज किंवा फोटोज बऱ्याच वेळा वर्तमानपत्रात किंवा टीव्हीच्या मार्फत पाहत असतो. आणि हे रक्त जे आहे, काढलेले रक्त, ते गरजूंना पुरवले जाते. आता जमा झालेले रक्त लगेच वापरायचे नसल्यास ते रेफ्रिजरेटरच्या मध्ये काही दिवसांपर्यंत ठेवता येते. रक्तदाता म्हणजे कोण बघा, म्हणजे डोनर कोण आहे? जी व्यक्ती रक्त देते तिला रक्तदाता असं म्हणतात. रक्त देणाऱ्या व्यक्तीला डोनर असं म्हटलं जातं. आणि रक्तग्राही, ज्या व्यक्तीला रक्त दिले जाते ती व्यक्ती म्हणजे रक्तग्राही म्हणजे रिसिव्हर आहे, ती रक्त घेते, रेसिपंट आहे. ओ गटाचे रक्त इतर सर्व गटांना देता येते. हा एक महत्वाचा पॉईंट विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. हे आपल्याला माहित असायला पाहिजे की ओ गट ज्याचा आहे म्हणजे ओ पॉझिटिव्ह ज्यांचं रक्तगट आहे ते कोणालाही रक्त देऊ शकतात. तर एबी जो आहे ही व्यक्ती सर्वांकडून रक्त घेऊ शकते. म्हणजे ओ ला युनिव्हर्सल डोनर म्हटलं जातं आणि एबी ला युनिव्हर्सल रेसिपेंट असं म्हटलं जातं. तर लक्षात घ्या, म्हणून ओ रक्तगटाला सर्वयोग्य दाता म्हणतात तर एबी रक्तगटाला सर्वयोग्य ग्राही असं म्हटलं जातं. जेव्हा रक्तगट अनुवंशिक असतात व ते आपापल्या शरीरात माता व पित्यांकडून येणाऱ्या जनुकांवर अवलंबून असतात. म्हणजे अनुवंशिक हेरिडिटरी कॅरेक्टर आहे ते. आपल्या आई वडिलांचा असलेला रक्तगट आपला असतो. काही रेअर केस मध्ये तो रक्तगट थोडासा बदलू शकतो, परंतु हा अनुवंशिक गुणधर्म आहे की रक्तगट माता पित्यांकडून येऊन त्या संततीमध्ये जात असतो. रक्तदान करताना रक्तगट जुळल्यासच ते रक्त रुग्णाला दिले जाते. म्हणजे रक्त जर गट जुळला नाही तर ते रक्त दिलं जात नाही. आपल्याला माहिती आहे ज्याचं रक्तगट आहे तो युनिव्हर्सल डोनर आहे, तो कोणालाही रक्त देऊ शकतो. आणि एबी हा युनिव्हर्सल रेसिपिएंट आहे, म्हणजे जो सर्वग्राही आहे तो कोणाकडून रक्त घेऊ शकतो. रक्त पराधनात रक्तगट न जुळल्यास रुग्णाला धोका पोहोचू शकतो. म्हणजे गुठळ्या तयार होतात, क्लॉट्स तयार होतात जर रक्त वेगळ्याच प्रकारचं दिलं गेलं तर, आणि त्यामुळे रुग्ण दगावण्याचाही संभव असतो. आजचा रक्तदाता उद्याचा रक्त घेणारा असू शकतो. काही अपेक्षा न करता दिलेले रक्त हे जीवनदान आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारच्या पैशाची अपेक्षा न करता, आर्थिक अपेक्षा न करता आपण जे रक्त देतो त्याला जीवनदान देणं असं म्हटलं जातं. अपघात, रक्तस्राव, प्रसव म्हणजे प्रेग्नन्सीच्या वेळेला, डिलिव्हरी होत असते त्यावेळेला, आणि शस्त्रक्रिया जे ऑपरेशन्स होत असताना अशा स्थितीमध्ये रुग्णास रक्ताची गरज पडते. निरोगी व्यक्तीद्वारा केलेल्या रक्तदानाचा उपयोग गरजू रुग्णाचे जीवन वाचवण्यासाठी केला जातो. आणि त्यामुळे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असं म्हटलं जातं. जेव्हा तुमच्या परिसरातील एखाद्या रक्तपेढीला भेट द्या व रक्तदानासंबंधित अधिक माहिती मिळवा. विद्यार्थी मित्रांनो, हे आपलं काम आहे, हे आपलं प्रोजेक्ट आहे. अशा प्रकारची माहिती मिळवा तिथे. म्हणजे समजा आपल्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा आपण शहरात राहत असू तर शहराच्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारच्या रक्तपेढ्या दिसतील, तिथे जाऊन याच्याबद्दल अगदी डिटेल माहिती घ्या आणि ती आपण माहिती आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा. इथे बघा रक्तदाब. आता आपण बघतो डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर रक्तदाब मोजण्याचा प्रयत्न करत असतो स्पिग्मोमॅनोमीटरच्या साहाय्याने. आता पहा, हृदयाच्या आकुंचन प्रसरणामुळे धमन्यांतील रक्त सारखे प्रवाहित ठेवले जाते. आता आकुंचनामुळे धमनीच्या भिंतीवर रक्ताचा दाब पडतो, म्हणजे दाबला जातं हृदय, त्यावेळेला दाब जास्त येतो, ज्यास रक्तदाब असे म्हणतात. शरीराच्या सर्व भागात रक्त पोहोचण्यासाठी योग्य रक्तदाब हा आवश्यक असतो. तर अशा प्रकारे आकुंचन किंवा प्रसरण हृदयाचं झालं नाही तर रक्त सर्व भागांमध्ये पोहोचू शकणार नाही, आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे आकुंचन आणि प्रसरण हृदयाचं व्हावंच लागतं आणि धमन्यांमार्फत रक्त पूर्ण शरीरभर पंपाद्वारे या पोहोचवलं जातं. जेव्हा हृदयाच्या आकुंचनाच्या वेळी जो दाब नोंदविला जातो त्या सिस्टोलिक दाब किंवा आकुंचक दाब असं म्हटलं जातं. जेव्हा हृदय आकुंचन पावतं त्यावेळेला जो दाब येतो त्याला सिस्टोलिक किंवा आकुंचक दाब असं म्हटलं जातं. तर प्रसरणाच्या वेळी नोंदल्या जाणाऱ्या दाबास डायस्टोलिक दाब किंवा प्रकुंचनीय दाब असं म्हटलं जातं. निरोगी माणसाचा रक्तदाब साधारण बघा 120 ते 80 मिलीमीटर
आणि 139 ते 89 मिलीमीटर मर्क्युरीच्या पाऱ्याच्या स्तंभा एवढा असतो. आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्या दंडाला काहीतरी बांधून त्याच्यानंतर एका बलूनच्या मार्फत हवा सोडत असतात, म्हणजे आपल्या ज्या धमण्या असतात त्यांच्यावर प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याच्यामुळे आतून जाणाऱ्या रक्ताचा दाब किती आहे तो आपण स्फिग्मोमॅनोमीटरच्या सहाय्याने मोजू शकतो. आणि तो मोजण्यासाठी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे या यंत्राचं नाव आहे स्फिग्मोमॅनोमीटर आणि याच्याद्वारे आपण रक्ताचा दाब मोजू शकतो, म्हणजे ब्लड प्रेशर मोजू शकतो. इथे पहा, उच्च रक्तदाब माणसाच्या शरीरातील साधारण रक्तदाबापेक्षा जास्त दाब, म्हणजे आपण बघितलं 120 ते 80 किंवा 139 ते 89 ह्या रक्तदाबापेक्षा जास्त जर रक्तदाब असेल तर त्याला उच्च रक्तदाब असं म्हटलं जातं. उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीच्या धमण्यांमध्ये अनावश्यक तणाव निर्माण होतो, म्हणजे टेन्शन क्रिएट होतं. उच्च रक्तदाब म्हणजे हृदयाला गरजेपेक्षा जास्त काम करावे लागते. या दोन्ही सिस्टॉलिक व डायस्टॉलिक दाब वाढवलेले असतात. आपण बऱ्याच वेळा बघतो बघा, हायपरटेन्शन किंवा ब्लड प्रेशर वाढलेल्या व्यक्ती असतात त्यांना काही टॅबलेट्स खाव्या लागतात आणि त्यांनी त्यांचा रक्तदाब कमी केला जातो. इथे पहा, आपल्या शरीरात नवीन रक्त तयार होण्याची प्रक्रिया सतत चालू असते, म्हणून रक्तदानासाठी एका वेळी एका व्यक्तीचे 350 मिलीलीटर रक्त घेतले जाते. हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की आपल्या शरीरातून 350 ml एवढं रक्त घेतलं जातं, तर आपले शरीर 24 तासामध्ये घेतलेल्या रक्ताच्या तरल भागाची पूर्ती करते, म्हणजे आपण दिलेले रक्त जे आहे ते 24 तासाच्या आत तयार होत असतं. गर्भावस्था, स्तनपान काळ सुरू असणाऱ्या स्त्रियांना रक्तदान करता येत नाही. एक नोंद लक्षात घ्या की ज्या गर्भावस्थेमध्ये आहेत, प्रेग्नन्सीमध्ये आहेत किंवा स्तनपान ज्या करत आहेत, आपल्या बाळाला दूध पाजत आहेत, अशा व्यक्तींना, अशा स्त्रियांना रक्तदान करता येत नाही. रक्तदान करताना किंवा केल्यानंतर कोणताही त्रास होत नाही. 18 वर्षावरील निरोगी व्यक्ती, हे वय लक्षात घ्या की आपलं वय 18 वर्ष त्याच्यापेक्षा जास्त असायला पाहिजे, तो वर्षातून 3 ते 4 वेळा रक्तदान करू शकतो. इथे पहा, साधारण रक्तदाब आपल्याला दिसतोय. सिस्टॉलिक दाब जो आहे म्हणजे अकुंचीय दाब तो आहे 90 ते 119 मिलीमीटर पाऱ्याच्या, आणि डायस्टॉलिक दाब जो आहे प्रकुंचनीय तो 70 ते 79 मिलीमीटर आहे. पूर्व उच्च रक्तदाब 120 ते 139 मिलीमीटर आणि 80 ते 89 मिलीमीटर होते. उच्च रक्तदाब अवस्था 1 पहिल्या स्टेजमध्ये असलेली 140 ते 159 मिलीमीटर आणि 90 ते 99 मिलीमीटर हा डायस्टॉलिक दाब असायला पाहिजे. आणि उच्च रक्तदाब अवस्था 2 याच्यामध्ये ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 100 म्हणजे लेस दॅन ऑर इक्वल टू 160 मिलीमीटर असायला पाहिजे, किंवा 100 मिलीमीटर पेक्षा कमी किंवा त्याच्या बरोबर असायला पाहिजे. हा झाला उच्च रक्तदाब अवस्था 2 मध्ये. त्याची अवस्था आपण अशा प्रकारे स्फिग्मोमॅनोमीटरवर मोजू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, जे रक्तगट दाखवलेले आहेत ए, बी आणि ओ, या रक्तगटाचा शोध कोणी लावलेला आहे तर इसवी सन 1900 साली डॉक्टर कार्ल लँडस्टेनर यांनी लावलेला आहे. या शोधाबद्दल त्यांना 1930 सालचे नोबेल हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आलेला होता. एबी रक्तगटाचा शोध डिकास्टेलो आणि स्टर्ली यांनी 1902 मध्ये लावला. आता बघा, रक्तशास्त्र, हिमॅटॉलॉजी म्हणजे काय, जसं आपण बायोलॉजी म्हणतो किंवा झूलॉजी म्हणतो त्याप्रमाणे रक्त तयार करणारे अवयव आणि रक्ताचे रोग यांचा अभ्यास करणारी वैद्यक विज्ञानाची शाखा रक्ताच्या सर्व रोगांचे निदान करणे व त्यावर उपचार करणे याविषयीचे संशोधनही या शाखेत केले जाते. म्हणजे हिमॅटॉलॉजी म्हणजे काय, जिथे रक्ताविषयी रोग असतील किंवा रक्त तयार करणारे घटक आणि रक्त म्हणजे काय याचा जो अभ्यास केला जातो, ती अभ्यास करण्याची विज्ञानाची शाखा म्हणजे रक्तशास्त्र किंवा हिमॅटॉलॉजी होय. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या शेवटच्या सेशन मध्ये पाहिलं की रक्तदान किंवा रक्त घेणारा युनिव्हर्सल डोनर कोणाला म्हटलं जातं, युनिव्हर्सल रेसिपिएंट कोण आहे किंवा रक्त कोण देऊ शकतं आणि कशा प्रकारे रक्त दिलं जातं याच्याविषयी आपण इथे या सेशन मध्ये पाहिलं. धन्यवाद.